नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण विंटर स्पेशल अशी डिश बनवणार आहोत, गाजरचा हलवा। 1 किलो वजनीप्रमाणे गाजरचा हलवा आपण इथे बनवणार आहोत। सर्वांचा फेवरेट असा हिवाळ्यात सर्वांना खाऊसा वाटणारा गाजरचा हलवा। तर चला तर बनवूया सोप्या पद्धतीने। इथे मी गाजर धुवून किसून घेतलेत आणि त्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे। हे गाजर आपण सोप्या पद्धतीने म्हणजे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये मी सगळे गाजर टाकून घेतलेत। जवळजवळ 2 ग्लास पाणीचा इथे मी वापर केलाय। 3 शिट्या आपल्याला याच्या छान काढून घ्यायच्यात। आता मी तुम्हाला शिट्या मी ऑलरेडी काढून घेतल्यात। मी तुम्हाला दाखवते तर गाजर आपला कशा प्रकारे शिजून झाला आहे। तुम्ही बघू शकता, हा चाकूने मी आरपार कट करून घेतलाय। इझिली कट होतोय म्हणजे आपला गाजर छान प्रकारे मऊ असा शिजून झालेला आहे। वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करू शकता। एका पातेल्यामध्ये मी तूप घेतलंय, त्यात काजू आणि बदाम बारीक काप करून घेतलेले छान परतून घेते। थोडा ब्राऊन रंग झाला की ह्याला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता, आता एका पातेल्यामध्ये त्याच पातेल्यामध्ये मी तूप अजून थोडंसं ॲड करून घेते आणि जे आपण गाजर शिजवून घेतलंय ते थोडं थोडं करून आपल्याला ॲड करायचंय। गाजर 1 मिनिटासाठी आपण असंच परतून घ्यायचंय आणि आपल्या सर्वांकडे मॅशर असतं, त्या मॅशरने पूर्णपणे हे मॅश करून घ्यायचंय। गॅस बारीक करून घ्यायचा आहे। जाडसर ठेवायचं, जास्तही बारीक मॅश करायचं नाही, जेणेकरून थोडे थोडे चंक्स आले पाहिजे, जास्तही नाही, थोडेसे। तर ह्याला अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी परत असं मीडियम गॅसवर परतून घ्यायचंय। तुपामध्ये छान परतलं जाईल। सोबतच आपण 1 वाटी दुधाचा वापर करणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे दुधाचा वापर 2 वाटीही करू शकता, पण आपलं गाजर ऑलरेडी शिजले असल्यामुळे आपण इथे दूध कमी वापरत आहोत। एक क्रीमीनेस यात येणार। आता त्यात आपण दूध आपलं थोडंसं कमी झालं की आपण त्यात 1 वाटी 1 ते 1.25 वाटी साखर टाकूया। गोडवा यात सर्वप्रमाणे तुमच्या आवडीवर आहे, पण मी यात 1 वाटी साखरेचा समावेश केला आहे। साखर यात छान प्रकारे एकजीव होत आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये साखर आणि दुधामुळे आकसला आहे, जाडसरपणा आहे। सोबतच मी यात 100 ग्राम खवा मावा घातलेला आहे। आपण बाजारात इझिली अवेलेबल मावा भेटतो, तो टाकू शकता किंवा घरी बनवून टाकू शकता। थोडंसं 1 चमचा अजून तुपाचा मी समावेश केला आहे आणि छान ह्याला मीडियम गॅसवरच परतून देणार आहे। जवळजवळ हे बनवायला पूर्णपणे 25 ते 30 मिनिटं लागतात आणि वरतून सजावटीसाठी मी हे जे काजू बदाम कापले होते, परतून घेतले होते, ते मी यात ॲड करते। तुम्ही बघू शकता माझा गाजरचा हलवा रेडी आहे आणि त्या गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि हा सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त असा क्रीमी आणि छान असा गाजरचा हलवा झालेला आहे। तुम्ही हवं त्याला थंड करूनही सर्व करू शकता किंवा गरमागरमही खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।